17 एप्रिल 2026 हा दिवस देशासाठी ऐतिहासिक असा ठरलेला आहे. कारण लोकसभेतील सदस्यांची संख्या वाढवणे आणि मतदारसंघांची अनिर्बंध पद्धतीनं पुनर्रचना करणे याचा जो देशविरोधी डाव मोदींनी आखला होता, त्याचा दणदणीत पराभव लोकसभेमध्ये जनतेनं इंडिया आघाडीनं केला आहे. खरं तर हा नारी शक्तीचा, हा महिलांचा अपमान आहे, असा अपप्रचार आता भाजपनं सुरू केलेला आहे. भाजपनं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, की जर हे विधेयक महिला आरक्षणाचं विधेयक होतं, तर 2023मध्ये तब्बल 454 मतांसह जे महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं, त्याचं नेमकं झालं काय? खरं तर त्यावेळी काँग्रेसनं अशी मागणी केली होती, की लगेचच 2024च्या निवडणुकीमध्ये 33% आरक्षण लागू करावं. परंतु मोदींनी ते केलं नाही. ते का नाही केलं याचं देखील यांनी उत्तर द्यायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्या काँग्रेसला ते महिला विरोधी ठरवत आहेत, तर त्यांनी लक्षात ठेवावं, की काँग्रेसनं देशाला सगळ्यात पहिली महिला पंतप्रधान दिली. काँग्रेसनं देशाला पहिली महिला राष्ट्रपती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरुवातीला 33% आणि नंतर 55% जे आरक्षण दिलं गेलं, ते केवळ काँग्रेसनं दिलं. UPAच्या काळामध्ये राज्यसभेमध्ये 33% महिला आरक्षणाचं बिल हे काँग्रेसनं संमत केलेलं होतं. 2018मध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात मागणी केली, की 33% आरक्षण जे आहे ते महिलांना तातडीनं मिळायला हवं. आणि त्यानुसार 2023मध्ये तब्बल 454 मतांसह ते पारित देखील झालं. त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या आणि नारी शक्तीच्या आडून मतदारसंघांची अनिर्बंध स्वतःला हवी तशी पुनर्रचना करण्याचं जे देशविरोधी विधेयक यांनी मांडलेलं होतं, त्या विधेयकाला विरोधकांचा, काँग्रेसचा पाठिंबा नव्हता, विरोध होता. आणि म्हणूनच केवळ 278, म्हणजे लक्षात घ्या 272 हा मेजॉरिटीचा आकडा आहे, त्यापेक्षा केवळ 6 अधिक खासदार इतक्याच लोकांनी या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. आणि त्या विरोधात 200पेक्षा अधिक जे खासदार आहेत त्यांनी मतदान केलं. त्यामुळे मोदींचा हा लोकशाही कॅप्चर करण्याचा, लोकशाही रिग करण्याचा हा जो काही प्रयत्न होता, त्याचा पराभव भारतीय जनतेने केलेला आहे. आणि म्हणूनच हा ऐतिहासिक दिवस आहे.